सुखाचा धरीला अभिलाष तेने झाला नाश पुढे बघू. म्हणून आम्ही किंचित सुखाचा अभिलाष धरून वास्तविक जे सुख आहे, जे आपल्याला नरदेहात आल्यानंतर सुख प्राप्त होतं, त्या सुखाला आपण विसरून गेलो. आत्म्याला जीवाला आत्म्याच्या संगतीत होणारं जे सुख आहे, जीव जेव्हा आत्म्याची सोय प्राप्त करतो, आत्म्याची संगती प्राप्त करतो, आत्माभिमुख होतो, आत्माकार वृत्ती जेव्हा जीवाची होते, आत्माकार वृत्ती होऊन जेव्हा तो स्थिर होतो जीव, तेव्हा त्याला जे सुख प्राप्त होतं ते सुख मात्र फार मोठं असतं. पण ते सुख मिळतं कुठं नाही का? तर ते सुख मिळण्यासाठी, सुखलाभ करण्यासाठी आपल्याला शास्त्राचा आधार घ्यावा लागेल. शास्त्र आपल्याला त्या सुखाची ओळख करून देईल. अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम. शास्त्र जे आहे ना, आम्हाला अज्ञात असणाऱ्या आणि हितकर गोष्टींची ओळख करून देत असतं शास्त्र. आणि म्हणून शास्त्र हे फार हिताचं आहे. अहितापासून काढीती हित देऊनही वाढविती, नाही गा श्रुती पदोती माऊली जगा. अहितापासून काढून हित देऊन वाढवणारं शास्त्र आहे. आणि ते शास्त्र आपल्या खऱ्या सुखाची ओळख करून देत असतं. आणि ते खरे सुखाची ओळख करून देणारं शास्त्र जरी असलं तरी पण शास्त्र आमच्या अडचणी ओळखून आमच्याकडं येऊन आम्हाला बोध करू शकत नाही. ते शास्त्र आमच्याकडे येत नाही. शास्त्र कधी कधी खूप अवघड असतं. ते अवघड शास्त्र आम्हाला काही कळत नाही. ते शास्त्राची प्राप्ती करण्यासाठी, शास्त्र आम्हाला कळण्यासाठी लागणारा जो अधिकार आहे, तो पुरेसा अधिकारही आमच्याजवळ नसतो. आणि शास्त्राभिमुख होण्यासाठी लागणारी पुण्याई सुद्धा तुमच्या आमच्याकडे नसते. ती पुण्याई सुद्धा कमी पडते. आणि ती पुण्याई कमी पडल्यामुळे मग आम्हाला काय करावं काही सुचत नाही. ते सुख तर आम्हाला मिळत नाही. ते सुख मिळण्यासाठी आम्हाला शास्त्राने सांगितलेलं जे सुख आहे, जे महान सुख आहे, सर्व व्यापक सुख आहे, ते नरदेहातच प्राप्त होऊ शकतं. पण ते सुख मिळवावं कसं हे मात्र आम्हाला कळत नाही. त्यासाठी आम्हाला हाताला धरून तिथपर्यंत, त्या सुखापर्यंत नेणारा कोणीतरी पाहिजे. उंटावरनं शेळ्या हाकणारा आम्हाला नकोय कोणी. आम्हाला हाताला धरून त्या सुखापर्यंत घेऊन जाणारं कोणीतरी पाहिजे. पण त्या सुखापर्यंत घेऊन जायचं म्हटल्यानंतर ते काय अपेक्षा करत असतील आणि आमच्याकडून खूप मोठी अपेक्षा करत असतील तिथपर्यंत घेऊन जायला, तर तेही परवडण्यासारखं पाहिजे. जसं एखाद्याला मुख्यमंत्र्याला भेटायचं आहे पण त्याला भेटता येत नाही. पण एखाद्या जर व्यक्ती म्हटला मी तुम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट घालून देतो पण मला तुम्हाला 10 लाख रुपये द्यावे लागतील, तर तो जर गरीब माणूस असेल तर 10 लाख रुपये बिचारा देऊ शकत नाही ना, नाही का? तसं आम्हाला सुखाची प्राप्ती करून देण्याचं साधन सांगण्यासाठी, हाताने धरून आम्हाला त्या सुखापर्यंत घेऊन जाण्यासाठी असं कोणीतरी पाहिजे की जे आमच्याकडून काही अपेक्षा करत नाही. अहेतुक कृपा करणारे, अहेतुक दयावंत, आमच्यावर सदैव कृपा करून आमच्यासाठीच केवळ झटणारे, सदैव दया ज्यांच्या अंतःकरणात ओतप्रोत भरलेली असतील, काहीही अपेक्षा न करता अहेतुकपणे, निरपेक्षपणे आम्हाला त्या सुखाकडे घेऊन जाणारे कोणीतरी पाहिजेत. आणि त्यांनी आम्हाला हाताला धरून त्या सुखापर्यंत घेऊन गेलं पाहिजे. तर असे जर कोणी असतील तर असे जगामध्ये फक्त संतच आहेत. ते आपल्याला त्या सुखापर्यंत घेऊन जाऊ शकतात, जे शाश्वत सुख आहे, खूप सुख आहे. त्याच्यामध्ये दुःख अल्पसुद्धा नाही, थोडंसं सुद्धा नाही, किंचितही दुःख ज्याच्यामध्ये नाही. ज्या सुखामध्ये अल्पसं सुद्धा दुःख नाही, ज्या सुखामध्ये केवळ सुखच सुख आहे, विपुल सुख आहे, अमर्याद सुख आहे, त्याला मर्यादा नाही त्या सुखाला, अशा प्रकारचं सुख आहे. त्या सुखाकडे घेऊन जाणारे जगामध्ये असे अनपेक्ष जर कोणी असतील, कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा न करता आमचे सर्व दोष सहन करून, कितीही सदोष जीव असला तरी त्या सदोष जीवाला सुद्धा त्या सुखापर्यंत घेऊन जाणारे जर कोणी असतील तर ते जगामध्ये संत आहेत. आणि म्हणून भगवान संत श्रेष्ठ तुकोबाऱ्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, धरी धरी आठवण मानी संताचे वचन. नेता धरी धरी आठवण, आठवण धरी म्हणजे धरी धरी आठवण हे दोनदा म्हणतात. 2 वेळेला का म्हणतात? त्याचं कारण आठवण ठेवणं फार आवश्यक आहे. कारण काही आवश्यक गोष्टीमध्ये 2 वेळेला जरी शब्द उच्चारला म्हणजे बिपसा दोष त्याच्यामध्ये लागत नाही. पुनरुक्ती दोष येतो ना शास्त्रामध्ये. एक शब्द पुन्हा पुन्हा जर म्हटलं तर त्यात पुनरुक्ती दोष असतो. धरी आठवण असं जरी म्हटले असते भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय तरीही पण पुरेसं झालं असतं, धरी आठवण. पण धरी धरी आठवण, त्याचं स्मरण ठेव, नाही का? मी जे सांगतोय खऱ्या सुखाच्या प्राप्तीचं साधन, त्याची आठवण ठेव, स्मरण ठेव, लक्षात ठेव, सावधान हो, हे सांगायचं आहे. तर त्याच्यामध्ये धरी धरी आठवण असं 2 वेळेला का म्हणतात? त्याचं कारण आहे
की अवश्य जर कोणती गोष्ट एखादी सांगायची असेल, तिथं जर समजा पुनरुक्ती असेल तर तिथं पुनरुक्ती हा दोष मानला जात नसतो. अवश्य आठवण ठेवायला सांगायची ना. आणि म्हणून जसं जरूर जरूर या असं एखाद्या व्यक्तीला म्हणत असतो, तेव्हा जरूर या म्हणून नुसतं सांगितलं तरी भागतं, पण जरूर जरूर या म्हटलं तरी त्याच्यामध्ये दोष नसतो. आणि तिथं अवश्य कर्तव्य सांगायचं असतं, निश्चित सांगायचं आहे. साधनाची निश्चितता आहे, त्या निश्चितता सांगण्यासाठी तिथं सांगितलेलं असतं अवश्य नाही. कारण आदरार्थक सुद्धा द्विर्वचन आपल्याला मान्य असतं. शास्त्रामध्ये आदरार्थक द्विर्वचन जरी आले तरी विप्सादोष लागत नाही, म्हणजे पुनरुक्ती दोष त्याला मानला जात नाही. म्हणून इथं धरी धरी आठवण, म्हणजे धरी धरी 2 वेळेला भगवान संत शेष तुकोबराय म्हटले. ते छंद बिघडेल याच्यासाठी म्हणून नाही, पण अवश्य करायला पाहिजे, अवश्य आठवण धरायला पाहिजे. म्हणून धरी धरी आठवण माही संतांचे वचन. कशाची आठवण धरायची म्हणजे संतांचे वचन मानित जाय बाबा. संतांच्या वचनावर विश्वास ठेवत जा. संतांच्या वचनावर जर विश्वास ठेवला तर तुला सर्व सुखाचा लाभ होऊ शकतो. आणि संत तुला सर्व सुखाचा मार्ग सांगतात. नेहमीच ते सांगत असताना कधीही प्रापंचिक सुखाकडे तुम्ही धाव घ्या असं कधीच सांगणार नाही. कुठल्याही संताने संसारातली सुख भोगून घ्या पुष्कळच भोगा असं कधीच सांगितलेलं नाही. त्याने जरी सांगितलं असलं कधी तर पण संसार करत असताना फक्त संसार थोडासा करा, संसारात थोडंसं राहा, पण संसारात राहून सुद्धा परम सुखाचा लाभ घेण्यासाठी परमार्थ करा, भक्ती करा. भक्ती करणं आवश्यक आहे असं ते आपल्याला सांगत असतात. पुन्हा पुन्हा भगवंताचं भजन करायला सांगतात, चिंतन करायला सांगतात, शास्त्र चिंतन करायला सांगतात. म्हणून धरी धरी आठवण माणी संतांचे वचन. संतांचे वचन मान. माणसं असे असतात की सगळ्यांचं ऐकतात पण संतांचं ऐकत नाही. संतांना मान देतात, संतांना नमस्कार करतात, पण संतांचे वचन ऐकत नाही, संतांचे वचन मानित नाही. संतांचा आदर करतात, संतांच्या पायावर डोकं ठेवतील, दंडवत करतील, हार फुलं हार तुरे देऊन त्यांचा सन्मान करतील, त्यांना दक्षिणा देतील, पण त्यांचं वचन मानित नाही. त्यांना विचारलं ना तुम्हाला तर महाराजांना असं सांगितलं होतं, म्हणतात महाराजांचं सांगायचं कामच असतं, आपल्याला कुठं जमतंय तेवढं नाही का. महाराज सांगतच असतात, असं पुन्हा महाराजावरच कृपा करतात. बरं त्यांनी ते नाही सांगावं तर दुसरं काय सांगावं संतांनी नाही का, असंही म्हणत असतात. म्हणजे त्यांच्यावरच उपकार जात होतात नाही का. महाराजांना काय सांगावं, वा म्हणजे अरे ऐकायला पाहिजे ना संतांचं, म्हणजे त्यानुसार वर्तन करायला पाहिजे ना. संत सांगतात पण त्यांचं वचन मानायला कोणी तयार नसतात. आणि संत वचन न मानल्यामुळे आजपर्यंत आपलं किती नुकसान झालेलं आहे त्याच्या लक्षात येत नाही. संतांच्या वचनावर जर विश्वास ठेवला तर संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा, असं आपण निश्चय केला. पुन्हा त्यामध्ये तेच माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. तेच माझं सर्वस्व हित करत असतात. त्यांच्या वचनावर पूर्ण विश्वास असला पाहिजे. किती विश्वास असला पाहिजे, काही जरी झालं तरी संतांचं वचन नाही सोडायचं, दृढ विश्वास त्याच्यावर असला पाहिजे. काही काही माणसं जसं पत्नीचं वचन मांडतात, त्या पत्नीच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवतात आणि तिचं वचन मानून एकदा जर तिनं सांगितलं कीर्तनाला जायचं नाही तर कधीच कीर्तनाला जाणार नाहीत नाही का. पत्नीचं वचन ऐकतील पण साधू संत सांगतात नेहमी कीर्तन ऐकत जा रे बाबा, भगवंताचं भजन करत जा, कधीच ऐकत नाहीत, संतांचं वचन मानत नाहीत. आणि मानत नसल्यामुळे होणारं जे नुकसान आहे ते मात्र फार मोठं आहे नाही का. किती मोठं नुकसान आहे, त्या नुकसानीसारखं नुकसान दुसरं जगामध्ये कोणतं असू शकत नाही. आणि म्हणून जगामध्ये जर सगळ्यात मोठं नुकसान कोणतं असेल तर ते आहे संतांच्या वचनामध्ये. संतांचे वचन वारी जन्मदुःख, मिष्टान्न ते भूक निवारण. संतांचे वचन जे आहेत ते काय करतात, जन्मदुःख निवारण करतात नाही का. जन्मदुःखाचं निवारण करणारे संतांचे वचन असतात. म्हणून संतांचे वचन हे जन्मदुःखाचं निवारण करणारे आहे. आणि हे लक्षात आलं पाहिजे, जन्मदुःखाचं निवारण करणारे संत असतात नाही का. म्हणून संत जे आहेत ना ते अशा प्रकारनं दुःखाचं निवारण करणारे संत, ते संत संतांचे वचन वारी जन्मदुःख, जन्ममरणाच्या दुःखाची निवृत्ती करणारे. आपल्याला व्यवहारातल्या दुःखाची निवृत्ती करणारे पुष्कळ मिळतील नाही का. एखाद्याला जर आजाराचं दुःख असेल तर आजाराचं दुःख निवृत्त करण्यासाठी कदाचित डॉक्टरही चालतील नाही का, परंतु जन्ममरणाचं दुःख निवृत्त करण्यासाठी डॉक्टर चालणार नाही. जर समजा भुकेचं दुःख झालं असेल तर त्यासाठी माता किंवा पत्नी किंवा आणखीन कोणी घरातले कोणी जरी असेल तर त्याने भोजन वाढलं तर आपलं दुःख निवारण होईल.
मिष्टान्नाने भुकेचं निवारण होईल, भुकेचं दुःख निवारण होईल, पण जन्ममरणाचं निवारण मात्र मिष्टान्नाने होणार नाही किंवा कुठल्याही बाकीच्या साधनाने जन्ममरणाचं दुःख नष्ट होत नाही. पण संतांचे वचन जर आपण त्या वचनावर विश्वास ठेवला तर संतांचे वचन वारी जन्मदुःख निवारण, संतांचे वचन जे आहेत ते जन्ममरणाचं दुःख निवारण करतं. हे अनादिकालापासून लागलेलं दुःख आपल्या पाठीमागं आहे आणि त्या दुःखाची आपल्याला आठवण नाही. आणि म्हणून वारी जन्मदुःख हे जे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जन्मदुःखाचं निवारण करणारं जे आहे ते काय, संतांचे वचन आहे. नासे संतांचे वचन, त्याच्यावर जर आपण विश्वास ठेवला तर किती विश्वास असायला पाहिजे. खरं म्हणजे देव जरी आले तरी देवाचं सुद्धा कधी कधी देवाने एखादं इंद्रादिक देवता आल्या आपल्यासमोर किंवा ब्रह्मादिक देवता आल्या आणि त्याने सुद्धा सांगितलं, संतांनी सांगितलेलं खोटं आहे, तर आपण त्यांचं खोटं ठरवायला पाहिजे. देवांचं, माझ्या संतांचं खोटं असू शकत नाही, तुमचं खोटं आहे, माझ्या संतांचं कधी खोटं असू शकत नाही, लक्षात ठेवायला पाहिजे. गुरुवारी गुरुजी रंगनाथ महाराज परभणीकर म्हणायचे, अरे मी तुला पाठ सांगत असताना किंवा प्रवचन सांगत असताना, कीर्तन सांगत असताना मी जर सांगितलं की अरे या संसारामध्ये खरं सुख नाही रे बाबा, तुम्ही सुखाच्या पाठीमागं लागू नका, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराः, पाठ सांगत असताना मी सांगितलं की अरे ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराः, एक परमात्मा सत्य आहे, जग सगळं खोटं आहे आणि जीव हा ब्रह्मरूपच आहे, जीव हा परमात्मरूपच आहे, सर्व सुखरूपच जीव आहे. असं जर संतांनी नाना प्रकारच्या युक्ती प्रयुक्तीनं आपल्याला बोध करून सांगितलं, आपल्या मनाला थोडंफार आवडलं सुद्धा, आपण जर समजा प्रवचन ऐकून किंवा कीर्तन ऐकून बाहेर आलो, तेवढ्यामध्ये साक्षात चतुर्मुख ब्रह्मा आपल्यासमोर उभे राहिले. अत्यंत दिव्य रूप आहे त्यांचं, लख प्रकाश पडलेला आहे, तेजस्वी रूप दिसतं, घनगंभीर त्यांची वाणी आहे आणि ते आपल्याशी बोलत आहेत. आपल्याला खूप आनंद झालेला. आज काय माझं भाग्य, आज साक्षात ब्रह्मदेव आले तर ते माझ्याशी बोलताय. ब्रह्मदेवानं सांगितलं, कुठे गेला होतास? म्हणले संतांची वचनं ऐकायला गेलो होतो, गुरुजींचं प्रवचन ऐकायला गेलो होतो. काय म्हणले तुझे स्वामी, तुझे गुरुजी काय म्हटले? तर तो जर म्हटला की त्याने सांगितलं ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराः, त्याने सांगितलं परमात्मा सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव परमात्मा रूपच आहे, त्यांनी मला असं सांगितलं. असं म्हटल्यानंतर ब्रह्मदेव म्हणले, पागल झालं का तू, वेडा झाला का? अरे पहिल्यांदा मला सांग, ब्रह्म सत्य असायला ते आहेच का? ते सत्य असेल? कधी कोणी पाहिले ब्रह्म? हे का काय वेड्यासारखं, कोणीच पाहिलं नाही ते ब्रह्मण, त्या ब्रह्माला सत्य म्हणतात तुझे गुरुजी, खोटं आहे तुझ्या गुरुजीचं. आणि दुसरी गोष्ट अशी की जगत मिथ्या म्हणतात, जगत खोटं आहे का रे? पाणी पिल्यानंतर तुझी तहान जात नाही, जेवण केल्यानंतर तुझी भूक जात नाही, शिवी दिल्यानंतर तुला राग येत नाही, शाब्बास बाळ म्हणल्यानंतर तुला प्रसन्नता होत नाही, काय सांगतो नाही का? तुझे गुरुजी खोटं सांगतात. अरे जग खरं नाही तर कसं आहे? जगत खरं असून सुद्धा तुझे गुरुजी म्हणतात जगत मिथ्या आहे, खोटं आहे आणि तू ब्रह्मरूप आहेस म्हणा. तू कसा ब्रह्मरूप असतील? ब्रह्म तर सच्चिदानंद घन आहे, तू अशज्जड दुःखरूप आहेस. ब्रह्माला कुठल्याही प्रकारचा क्लेश नाही, अविद्या नाही, अस्मिता नाही, राग नाही, द्वेष नाही, अभिनिवेश नाही, पंचक्लेश रहित ब्रह्म आहे. तुला तर सर्व क्लेश आहे, तू कसा ब्रह्म असेल नाही का? आणि म्हणून तुझे जे गुरुजी सांगतात ते एकदम पूर्णपणे 100% खोटं आहे. असं जर समजा ब्रह्मदेव म्हटले तर मग तेव्हाच त्या श्रोत्याने काय म्हणायला पाहिजे? गुरुजी म्हणायचे, तू काय म्हणायला पाहिजे ब्रह्मदेवाला? वा ब्रह्मदेवा, बरं झालं भेटलात ते, नाही तर माझे गुरुजी तुम्हाला ठकवीत होते नाही का, असं म्हणायला पाहिजे का? नाही नाही नाही, तेव्हाच तू असं म्हणायला पाहिजे की हे ब्रह्मदेव, जर तू तसं म्हटलास तर मग तू खरा साधक ठरलास, मग तुझा खरा संत वचनावर विश्वास आहे. काय म्हणायला पाहिजे? ब्रह्मदेवा, तुम्ही देव आहेत म्हणून अगोदर ते एकदा नमस्कार तुम्हाला केला, पण परत एकदा करतो, नुसता नाही करत, दंडवत नमस्कार करतो. तुम्ही देव आहेत म्हणून तुमचा तेवढा आदर करतो, पण खरं सांगू का, मी तुमचं ऐकणार नाही, मी माझ्या गुरुजीचं ऐकणार आहे. कारण माझ्या गुरुजीचं वचन ते कधीच खोटं होणार नाही. त्यांनी जे सांगितलं ते त्रिकाल सत्य आहे, त्रिकाल सत्य आहे, त्रिकाल सत्य आहे. ब्रह्मदेवा, मी तुमचं नाही ऐकणार, मी माझ्या गुरुजींचं ऐकणार आहे. म्हणजे संत वचनावर एवढा विश्वास असला पाहिजे की माझ्या संतांनी, माझ्या सद्गुरूंनी, माझ्या गुरुदेवांनी, माझ्या संतांनी सांगितलेले जे वचन आहेत ते वचनच खरे आहेत. मग देव जरी सांगायला आले तरी देवाचं सुद्धा खोटं आहे, माझ्या संतांनी सांगितलेलं तेच खरं आहे. आणि मग संतांचं खरं केव्हा वाटेल? संतांना जर आपण आप्त समजलो तर ना, मग संत आपल्याला आपले वाटले पाहिजे, संतांच्या ठिकाणी जिव्हाळा निर्माण झाला पाहिजे, संत माझे वाटावेत,
आणि खरं म्हणजे जे आपल्या हिताचे आहेत ते आपल्याला आपले वाटायला पाहिजेत, पण आपलं असं झालेलं आहे की जे हिताचे आहेत ते आपल्याला कधीच आपले वाटत नाहीत. पहा ना, मुलंसुद्धा आईवडिलाला मानित नाहीत, पत्नीला म्हणतात. ते हिताचे असेल असं नाही, खरं म्हणजे व्यावहारिक हित करणारे आईवडील आहेत. आईवडील व्यावहारिक हित करणारे असून सुद्धा त्यांची वचनं त्यांना मान्य नसतात. पण कदाचित नरकाला नेऊन घालणारी जी एखादी स्त्री असेल तर त्या स्त्रीचे वचन ऐकतात आणि आपलं जीवन नरकमय करून टाकतात. मातापित्याची सेवा करून पुंडलिक रायानं आईवडिलाची मातापित्याच्या वचनाचं पालन करून पुंडलिक रायानं भगवंताची प्राप्ती करून घेतली. मातापित्याचे वचन न मानता, सेवा न करता देवापासून दूर जातात, नरक जोडतात. मातापित्याची अवहेलना करतात, वेळसांड करतात, नरक जोडतात. पण संतांचे वचन मात्र ऐकत नाहीत. संतांचे वचन जर ऐकले तर कोणत्याही प्रकारानं संतांच्या वचनाचं जर समजा पालन केलं तर आपल्याला व्यावहारिक हितही प्राप्त होतं आणि पारमार्थिक हितसुद्धा प्राप्त होतं. आणि इहलोक आणि परलोक दोनों हात में लड्डू, नाही का. इहलोकातही सुखच प्राप्त, परलोकातही सुखच प्राप्त होऊ शकतं, असे संतांचे वचन असतात. आणि म्हणून त्या संतांचे वचन पाळायला पाहिजे. पण माणसं तसं करत नाहीत आणि त्यांच्याविषयी त्यांचं खूप खूप अगदी अवहेलनाच असते, दुर्लक्ष असते त्या गोष्टीकडे. आणि म्हणून थोडंसं सावध करण्यासाठी भगवान संत श्री तुकोबाराज म्हणतात, नेले रात्री नेते अर्धे, बाळपण जरा व्याधे. अरे तुला जेवढं आयुष्य मिळाले ना, ते आयुष्य तर आतापर्यंत रात्रीनं अर्ध घेऊनच गेले. आणि व्यवहारामध्ये आपण जे जे काही जेवढं आयुष्य घेऊन आलो त्यातलं अर्ध तर रात्रच घेऊन जाते. अर्ध रात्र काय नाही का, जे आपल्याला शतगणिले येते अर्ध रात्र काय. मध्ये बाळत्व, पीडा, रोग, क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा. आता पहा ना, कितीक राहिले नाही का, आयुष्य गेलं ना. अर्ध तर ह्याच्यामध्येच जातं, झोपेमध्येच जातं आयुष्य. रात्रीने नेले अर्धे, नाही का. आणि बाळपण जरा व्याधी, पुन्हा बाळपणामध्ये काय जातं, कारण बाळपण गेले नेता, नाही का. तारुण्यपणे विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तली चिंता, मरे पुन्हा मागुता जन्मधरी, पुन्हा जन्माला येतो. म्हणून रात्रीने अर्ध आयुष्य घेऊन गेलेले आहेत, रात्रीने अर्ध आयुष्य घेऊन गेलेले आहेत. आणि ते अर्ध आयुष्य रात्रीने घेऊन गेल्यानंतर आता उरले किती, नाही का. तर उरलं किती आयुष्य आहे, तर उरलेलं आयुष्य म्हणजे फारच थोडंसं आहे. पण त्यामध्ये सावध झालेलं पाहिजे. म्हणून नेले रात्रीने ते अर्धे, जन्म जरा व्याधी, सांगतात जन्म मरण जरा व्याधी, नाही का. जन्म मरण आणि जरा व्याधी याच्यामध्ये राहिलेलं सुद्धा आयुष्य जाईल, नाही का. जरा व्याधी इत्यादिकामुळे दुःख जात असतं. म्हणून सावधान करतात, अरे नेलं ना आयुष्य एवढं मोठं तुझं, मग आता तरी सावध हो ना, आता तरी संतांचे वचन मान ना, नाही का. आयुष्य गेलं एवढं, आता तरी सावध हो. म्हणून साधू संत सावधान करत असतात. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, सुखवा व्यथा जन्माच्या. संत वचन किती गोड आहेत, नाही का. उठा जागे व्हारे आता, पण जागेच होत नाहीत, सावधच नाहीत. आणि सावध करण्यासाठी साधू संतांचा अवतार आहे. किती वेळेला जागे करतात ते सांगतात ना, अरे जागे व्हा, जागे व्हा, जागे जागे, सारखं जगजोगी जगजोगी जागे जागे, जागे व्हा, जागे व्हा असं बोलतात. त्याचं कारण काय, त्यांनी सांगितलं, जागता जगदेव. जागे जर झालं तर सगळं जगच होईल देव, सगळं जगच देवरूप होऊन जाईल तुला. जर संतांचे वचन ऐकून जर जागा झालास तर सगळं जग देवरूप होऊन जाईल विड्या. आणि सगळीकडे तुला सुखाचाच लाभ होईल. म्हणून जागता जगदेव, जागे हो, जागे हो, म्हणजे तुला जगदेव रूपानं दिसेल आणि मग सुखाचं पुढं उणीव नसेल. पण काय झालं, जागता जगदेव होतात, जगदेव होतात, पण जगदेव होत नाहीत माणसं, जगाला देव नाही करत. जागे न होता फक्त जगदेव होतात. जगदेव म्हणजे जगतात, फक्त खातात पितात नाही का. खाण्यासाठी जगतात, जगण्यासाठी खात नाही, खाण्यासाठी जगतात. म्हणून जगदेव होतात. जगदेव होतं त्यांच्यासाठी, पण जगदेव होत नाही, नाही का. जगदेव झालं तर नरदेहाचं सार्थक, आणि जगदेव झालं तर मग जनावरही जगदेव असतात, नाही का. पशुपक्षी जगदेव आहे, त्याच्यात काय विशेष नाही का. आम्ही खूप खातो, वा खातो, तर तुझ्यापेक्षा जास्त बैल खातात, नाही का. तू काय खातो, नाही का. तुला एक पेंडी कधीच खाता येणार नाही, बैल 10 पेंडी खातात, नाही का. तू काय खातो, नाही का. मग आपल्याला खाता येत ना तेवढं. जगदेव नाही व्हायचं, जगदेव व्हायचं. मग त्यासाठी सावध व्हायचं आहे. आणि सावध करण्यासाठी सगळा नेले रात्री नेते अर्धे, जन्म मरण जरा व्याधी, जन्म जरा व्याधी इत्यादी जे त्यानं आयुष्य गेलं. मग अशा प्रकारचं आयुष्य पुन्हा पुन्हा जाईल, पुन्हा आयुष्य मिळणार नाही. एकदा गेलेलं नरदेहाचं आयुष्य परत मिळत नसतं. आणि म्हणून भगवान संत श्रेष्ठ तुकोबाने सुद्धा तुका म्हणे, पुढा घाना झुंपी जशी मुढा, नाही का.
मुखावर घाना घाना जुंती जशी मुढा, हे मुढा घाना जुंती जशी, पुढा म्हणजे पुढा याच्यानंतर घाना जुंती जशी. घाना कोणता आहे? जन्म मरण हाच घाना आहे. कारण घाण्याचं बैलाचं चालणं कधी संपतच नसतं, नाही का? ते संपतच नसतं. तसंच आपलं सुद्धा व्यवहारात झालेल्या प्रपंचामध्ये आपलं चालणं कधी संपतच नाही. आपण किती चालत राहिलो तरी घाण्याच्या बैलासारखं आपलं काही चालणं संपणार नाही. म्हणून घाना जुंती जशी. जर आता नाही जर तू आठवण धरली साधू संतांच्या वचनाची, आयुष्य जाईल आणि मग मात्र काही मिळणार नाही. लक्षात ठेवू नये का? कुठल्याही प्रकाराने तुला लाभ होणार नाही. जीवन व्यर्थ जाईल, निरर्थक जीवन जाईल. याच्यासाठी सावध हो. आणि जन्म मरणाचा जो फेर आहे, मग मात्र किती दुःख असेल त्या दुःखाचा अंत नसेल. गुरुवरे गुरुजी म्हणायचे ना, आज माणूस किती जरी गरीब झाला तरी कडबा खात नाही निगड्या. किती गरीब झाला तरी कडबा खात नाही ना. किती दुष्काळ पडला, दुष्काळामध्ये खायलाच मिळत नाही, गरीबाला मिळत नाही बिचाऱ्यांना, तरी पण कडबा कधी खात नाही. भले ती शिळी खातील, तुकडे खातील, थोडंसं खातील, पण अन्नच खात असतात, कडबा कधी खात नाही. पण आता जर आपण सप्त वचनांना नाही मानलं, त्यांच्या वचनावर जर विश्वास नाही ठेवला तर जन्ममरण आपलं चुकणार नाही. आणि जन्ममरण घेत असताना जर समजा आपण बैल झालो तर खंती तेन करा कोणी गाढव पुतळा. जर बैल झालो तर मग मात्र कडबा खाल्ल्याशिवाय जमणार नाही. आणि म्हणून पुन्हा कडबा खाण्याची वेळ तुझ्यावर येऊ नये म्हणून धरी धरी आठवण मानी संतांचे वचन, हाच महत्त्वाचा उपदेश भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांचा आहे. संतांचे वचन मानी. नाही मानलंस तर तुझं नुकसान आहे, मानलंस तर तुझा फायदा आहे. मान अथवा न मान हे तुझ्यावर सोडून दिलं. संत आपल्याला सोडून देत असतात. सुनना होतं सुनले पाहिजे ना, तुझ्या खाती नाही, काही घेणं नाही त्यांना. संता समजून सांगून ऐकत नसेल तर नुकसान त्याचं आहे, बाकीच्यांचं नाही. आणि म्हणून आपण ते ऐकून आपल्या जीवनाचं कल्याण करावं. हा जो उत्सव, हा जो कार्यक्रम शास्त्रीजींनी प्रारंभ केलेला आहे, शास्त्रीजींना धन्यवाद. विकासानंद महाराज बाबा बी आलते. विकासानंद बाबा सुद्धा आहेत, त्यांनाही धन्यवाद. आपण सर्वजण जेवढे असाल त्या सर्व श्रोत्यांना धन्यवाद. आपण या वचनांचा विश्वास ठेवावा. संत वचनावर विश्वास ठेवून आपलं जीवन सुखमय करावं अशी भगवान ज्ञानेश प्रभूंच्या चरणी प्रार्थना करतो. भगवान ज्ञानेश यांच्या चरणी प्रार्थना करून माझी झालेली जी पुष्प सेवा आहे, या माऊली आश्रम रूढी इथून भगवान ज्ञानेश्वर माऊलींच्या या पवित्र सानिध्यामध्ये ही झालेली सेवा त्याच भगवान माऊलींच्या चरणकमली समर्पित करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु स्वामी दिव्यानंद पुरजी महाराज की जय.